हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन बँक फॉर फायनल एक्झाम ऑफ TY BBSCA सब्जेक्ट .NET फ्रेमवर्क चॅप्टर 2 इंट्रोडक्शन टू VB.NET. या क्वेश्चन बँकमध्ये या व्हिडिओमध्ये आपण 2 मार्क्सचे क्वेश्चन कव्हर करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. क्वेश्चन फर्स्ट, व्हॉट आर द स्टेजेस फॉर VB.NET ॲप्लिकेशन एक्झिक्युशन? स्टेजेस आर सोर्स कोड, नेट कंपायलर, MSIL Microsoft Intermediate Language, CLR Common Language Runtime and Output. यामध्ये आधी सोर्स कोड क्रिएट केला जातो, नंतर त्याला .NET कंपायलरच्या हेल्पने त्यामधील एरर्स आणि बग्स फाइंड आउट केले जातात. नंतर तो कोड MSIL म्हणजे इंटरमिजिएट मशीन लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट केला जातो. त्यानंतर CLRच्या हेल्पने तो रन केला जातो आणि आपल्याला आउटपुट मिळतं. Question 2. Which are arithmetic operators are used in VB.NET? VB.NET मध्ये arithmetic operators यूज केले जातात. प्लस फॉर ॲडिशन, मायनस फॉर सबस्ट्रॅक्शन, एक्सपोनेन्शियल, मल्टिप्लिकेशन स्टार, डिव्हिजन स्लॅश, मॉड फॉर मॉड्युलस अँड बॅकस्लॅश फॉर इंटिजर डिव्हिजन. डिस्कार्ड्स द डेसिमल प्लेसेस. विदाउट डेसिमल प्लेसेस तो डिव्हिजन परफॉर्म करतो. Question 3. Which are comparison operators are used in VB.NET? Comparison operator compares operands and returns a logical value based on true or false value of operands. Operandsच्या जशा व्हॅल्यू असतील ट्रू फॉल्स तशा व्हॅल्यू या कंपॅरिझन ऑपरेटरमधून रिटर्न केल्या जातात. इक्वल साइन इज यूज फॉर इक्वॅलिटी, लेस दॅन ग्रेटर दॅन फॉर इनइक्वॅलिटी, लेस दॅन फॉर लेस दॅन चेकिंग, ग्रेटर दॅन, less than equal to for less than or equal to, greater than for greater than equal to for greater than or equal to. Which are logical or bitwise operators are used in VB.NET? Logical operators compares boolean expression and return boolean result, that means true and false. Operators are not for negation, and for conjunction, or for disjunction, and also for conjunction, and or else for disjunction. Which are concatenate operators are used in VB.NET? Concatenation operators are used to join two string values. Ampersand and plus are the two concatenation operators available in VB.NET. The operators ampersand is used to concatenate two strings and plus is used to add two numbers and concatenate two strings. Enlist the various operators in VB.NET. Operators used in VB.NET are arithmetic operators, comparison operators, logical or bitwise operators, and concatenation operators. Question 7. What are the different data types used in VB.NET? The different data type used in VB.NET are byte, character, integer, double, long, short, single, string, decimal, date, boolean, and object. Question 8. What data type conversion or typecasting? A process of converting a value on one data type to another is called as data type conversion or casting. Conversions are made in two ways: implicit conversion and explicit conversion. एका डेटा टाईपमधून दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करायची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हटलं जातं डेटा टाईप कन्वर्जन और टाईपकास्टिंग. क्वेश्चन 9. एक्सप्लेन टाइप्स ऑफ डेटा टाईप कन्वर्जन. डेटा टाईप कन्वर्जन आर मेड इन टू वेज. फर्स्ट, implicit conversion. It converts data from data type with a narrower range of possible values to a data type with a wider range of possible values. And explicit conversion, it converts data from wider range data type to a narrower range data type. Implicit मध्ये लहान साईजच्या डेटा टाईपमधून मोठ्या साईजच्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि एक्सप्लिसिट मध्ये मोठ्या साईजच्या डेटा टाईपमधून लहान साईजच्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट केलं जातं. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे लोएस्ट रँक टू हायेस्ट रँकमध्ये हा इम्प्लिसिट कन्वर्जन होतो आणि हायेस्ट रँक टू लोएस्ट रँकमध्ये हा एक्सप्लिसिट कन्वर्जन होतो. क्वेश्चन 10. एनलिस्ट द कंट्रोल स्ट्रक्चर अँड स्टेटमेंट्स यूज इन VB.NET. VB.NET मध्ये काही कंट्रोल स्ट्रक्चर आणि स्टेटमेंट यूज केले जातात. फर्स्ट इज डिसिजन मेकिंग स्टेटमेंट इन विच
इफ देन स्टेटमेंट, इफ देन एल्स स्टेटमेंट, एल्स इफ स्टेटमेंट, सिलेक्ट केस स्टेटमेंट हे यूज केले जातात. लूप स्टेटमेंटमध्ये फॉर लूप, फॉर इच नेक्स्ट लूप, वाईल लूप अँड डू वाईल लूप हे यूज केले जातात. हे सगळे VB.NET मधले कंट्रोल स्ट्रक्चर आणि स्टेटमेंट्स आहेत. वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट पार्ट रिमेनिंग क्वेश्चन बँक. थँक्स फॉर वॉचिंग.